नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजच्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। यावर्षी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण प्रायव्हेट BMS कॉलेजचा विचार केला तर दरवर्षी महाराष्ट्रामध्ये काही नवीन प्रायव्हेट BMS कॉलेजेस ॲड होत असतात। त्यामुळे प्रायव्हेट BMS कॉलेजच्या कट ऑफमध्ये साधारण 20 ते 25 मार्कपर्यंत दरवर्षी बदल होत आहेत। मागील 2 वर्षाचा जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 280 270 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये राऊंड थ्रू BMS कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं होतं। जर आपण या वर्षीचा विचार केला तर यावर्षी देखील महाराष्ट्रामध्ये काही नवीन BMS असो किंवा BHMS तसेच MBBS कॉलेज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे याचा आता जो आपण कट ऑफ पाहणार आहोत त्यावर नक्कीच परिणाम होईल। त्यामुळे आपण जो हा कट ऑफ पाहणार आहोत हा पूर्णपणे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत व यावर्षी नीट 2024चा एक्सपेक्टेड स्कोअर 330 प्लस येत आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। परंतु या कट ऑफमध्ये जर महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेजेस ॲड झाले तर बदल होऊ शकतात, याची तुम्ही नोंद घ्या। त्यानंतर जर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 330 ते 332 मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। SC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 325 ते 330 या मार्क दरम्यान महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। परंतु जर महाराष्ट्रामध्ये काही नवीन MBBS कॉलेजेस ॲड झाले तर त्याचा देखील परिणाम BMSच्या कट ऑफवर पडेल व ज्याही विद्यार्थ्यांचा SC कॅटेगरीमध्ये स्कोअर 300 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना देखील यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। त्यापुढे जर आता आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 240 ते 245 मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। VJNT या कॅटेगरीचा जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला तर जेही विद्यार्थी विजेमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 328 ते 330 या मार्कपर्यंत, जेही विद्यार्थी NT1 मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 330 ते 335 मार्कपर्यंत, NT2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 330 ते 335 या मार्कपर्यंतच महाराष्ट्रामध्ये यावर्षी प्रायव्हेट BMS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर जर आपण शेवटी NTD कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रामध्ये 330 ते 335 या मार्कपर्यंतच प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रातील प्रायव्हेट BMS कॉलेजेसचे कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। मी सांगितल्याप्रमाणे या कट ऑफमध्ये येणाऱ्या काळामध्ये बदल होऊ शकतात। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी असेल अशा विद्यार्थ्यांनी निराश होण्याची गरज नाही। मागील 2 वर्षाचा जर आपण कट ऑफ गृहीत धरला तर तिसऱ्या राऊंडपर्यंत 340 ते 350 मार्कवाल्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं। परंतु त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही नवीन कॉलेजेस ॲड झाले व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 300 मार्कपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील मागील 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे। त्यामुळे जर तुमचा स्कोअर 300 मार्कपेक्षा कमी असेल तर निराश होण्याची गरज नाही। तुम्हाला देखील येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। हा जो आपण कट ऑफ पाहिलेला आहे हा पूर्णपणे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बदल होणारच आहेत। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग घेऊ शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते कॉलेज मिळूपर्यंत तुम्हाला गायडन्स केलं जातं। जी काही तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॉलेज निवडणे, तुमच्या बजेटनुसार कॉलेज निवडणे, ही सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडली जाते। पेड काउन्सिलिंगच्या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ देण्यात आलेला आहे तो पाहून घ्या व या संदर्भाने जर तुमचे आणखी काही डाऊट असतील
तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.